काय झालं असेल तिकडे, सखूचं जे व्हायचं असेल ते होईलच, पण माझ्या कुंकवाला धक्का लागता कामा नये. शिरपूरला दोघेच गेले, तेही पायी. जरा काळजीच वाटते. हो ना, दादा अजूनही आला नाहीये. आला आला दादा आला आला. अगं बाई, हे घरी कसे आले? म्हणजे बाबाजींनी यांना संमोहित करून पंढरपूरला पाठवलं नाही? मनोरमा, काय झालं? मी आल्यावर असं कपाळावर प्रश्नांचं जाळं का उठलं? अहो नाही, म्हटलं तुम्ही एकटेच आलात. सखू कुठे? आल्या आल्या, वहिनी आल्या. आता फैसला होणार. आम्ही त्या सखूला संपवणार, पार कापून काढणार तिला. तुझ्या कुकवाला धक्का बी लागणार नाही. वार सखूवर होणारे सखूवर. कसा झाला प्रवास सखू? दर्शन छान झालं ना? हो मनोरमे, खरंच तुझे उपकार आहेत. तुझ्यामुळे मला महिषासूर मर्दिनीचं दिव्य दर्शन घडलं आणि मी हरकूनच गेलो. महिषासूर मर्दिनी नाही रे दादा, शिरपूरला तर आंबा माथा आहे. अरे गजा, आंबेचीच रूपती. तीच आंबा, तीच जगदंबा, तीच आदिमाता, असुरांचं निर्दालन करणारी तीच महिषासूर मर्दिनी. अगं बाई, तुमच्या कपाळाला काटेरी फांदी आडवी आली ना रानात, चालताना अडखळून पडलो. कसं पाहिलं का बोलताय पंत? अरे बाबा, बाबाजी, बाबाजी. या ना, या बाबाजी. असं नसतं बा. नमस्कार. पंत लटकं बोलतायत मनोरमे. रानातल्या वाटेवर सखूवर आणि पंतांवर हल्ला झालता. कोणीतरी मारेकरी घातले होते यांच्यावर, पण जिंगरोबाची कृपा म्हणून दोघं बी वाचले. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. आणाला समोर त्यांना. काय पंत, पटली का ओळख? हा, हेच होते ना ते हल्ला करणारे धटिंगण. तसं सखूवर जिंगरोबाचं सुरक्षा कवच आहेच. म्हणून तर जिंगरोबा कायम सखूला बळ देत असतो. पण आज मनोरमे जिंगरोबानी चमत्कार केला. वय, जिंगरोबाच्या आदेशावरनं सखूनं हातात तलवार घेतली. आणि या मारेकऱ्यानं पळवून लावलं.
काय रे, ह्या निरपराध माणसांना मारून काय मिळणार होतं तुम्हाला? आणि कोणी दिली होती मारायची